नमस्कार। चला आज आपण पाहूया यूपी बिहारची फेमस अशी डिश डाळ चावल चोखा। खायला एकदम भारी लागते आणि करायला तेवढा सोपा आहे। एक 15 ते 20 मिनिटांमध्ये ही डिश तयार होते। नक्की एक वेळेस करून पहा, चवीला भन्नाट लागणारी ही रेसिपी आहे। लगेचच सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, डाळ घ्यायची आहे। तर पहा इथे मी डाळ घेतलेली आहे, जी तुरीची डाळ असते ना ती। तर पाऊण कप इतकी घेतलेली आहे, अर्धा कपापेक्षा थोडीशी वर आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला हिला धुवून घ्यायचं आहे। भिजत वगैरे काहीही घालायचं नाही, फक्त पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे। स्वच्छ आपल्याला एक वेळेस याला पाणी घालून धुवून घ्यायचं आहे। याच पद्धतीने आपल्याला तांदूळ सुद्धा धुवून घ्यायचे आहेत। तर पहा सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, डाळ ही धुवून घ्यायची आणि एका कुकरमध्ये ही घालून घ्यायची। तर सुरुवातीला आपण डाळ धुवून घेतलेली आहे। आता कुकरमध्ये अशीच हिला काढून घेऊया। आता कुकरमध्ये काढून घेतली की कुकरमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पाणी। तर पहा आपली पाऊण कप डाळ आहे, तर 2 कप इथं मी पाणी वापरलेलं आहे। आता काय करायचं आहे, जास्त पाणी इथं घालायचं नाही, 2 कप पुरेसं झालं। त्याच्यानंतर आपल्याला याच्यात तांदूळ घ्यायचे आहेत। 1 कप घेतल्या तरीही चालेल, मी एका कपाला थोडेसे कमी घेतलेले आहेत। याला सुद्धा छान असं धुवून घ्यायचं आहे। धुवून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, डाळ एका साईडला करायची। कुकर याप्रमाणे थोडंसं ढवळायचं, एका साईडला करायचं आणि एक लोटा असतो पाण्याचा तांब्या, ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि जे धुतलेले तांदूळ आहेत ना, अलगद याच्यामध्ये सोडायचे आहेत, डाळीमध्ये पडले नाहीत पाहिजेत। तुम्ही खाली जरी असं करून घेतल्या, या लोट्यामध्ये तांदूळ घालून घेतल्या तरीही हरकत नाही। आता याच्यासुद्धा आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तांदळाला फार जास्त पाणी लागत नाही, त्याच्यामुळं काय करायचं, 1 इंच वर येईल इतकं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे। आपल्याला आता त्याच्यानंतर डाळीमध्ये सुरुवातीला नमक घालायचं। डाळीमध्ये झालं की तांदळामध्ये सुद्धा आपल्याला नमक घालायचं आहे। छान दोन्हीलाही हलवून घ्यायचं आणि याच्यामध्ये घालायचे आहेत बटाटे। बटाट्याचा एकदम छान असं भरीत म्हणू शकता तुम्ही, भरीत होते त्याला चोख म्हटलं जातं। तर चवीला एकदम भारी असं लागतं। त्याच्यानंतर आपण तीन बटाटे घातल्याच्या नंतर 2 टोमॅटो घातलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 माप तेल। ते तेल घालायचं डाळीमध्ये आणि भातामध्ये म्हणजे तांदळामध्ये आपल्याला घालायचं आहे। अगदी थोडंसं तूप, इथं मी तूप वापरलेलं आहे, तुम्हाला नाही वापरायचं असेल नका वापरू, काही हरकत नाही। त्याच्यानंतर आपण थोडीशी हळद घालून घेतलेली आहे, छान असा कलर येतो डाळीला त्याच्यासाठी। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, जे लोटा आहे ना त्याच्यावर एक प्लेट झाकायची आणि कुकरचं झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि हाय हीटवर आपल्याला 4 ते 5 ह्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर पहा आपल्या ह्या शिट्ट्या झालेल्या आहेत पूर्णपणे। वाफ आपण गेल्याच्या नंतर कुकर असं छान उघडून पाहायचं, तर तुम्ही पाहू शकता छान आपली डाळ ही शिजली गेलेली आहे। आता तांदूळ पहा, तर मस्त असे आपले तांदूळ झालेले आहेत, भिजत वगैरे घातलेले नव्हते आणि एकदम सॉफ्ट असे शिजले जातात। तर पहा एकदम छान असे शिजले गेलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, जी बटाटे आहेत ना ते सुद्धा छान असे शिजले गेलेले राहतात, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, अलगद याला उचलून घ्यायचं आहे। याचा आपल्याला चोखा करायचा आहे, म्हणजेच याचं भरीत करायचं आहे। त्याच्यामुळं काय करायचं, आपल्याला सुरुवातीला याला काढून घ्यायचं आहे। टोमॅटो मी याच्यातले वापरत नाही आहे। टोमॅटोचे आपल्याला काय करायचे, जे सालवरचे निघाले ना ते काढून घ्यायचे आणि या पद्धतीने आपल्याला याच्यात छान ढवळून घ्यायचं आहे। डाळीमध्येच हे टोमॅटो मिसळून घ्यायचे आहेत। आता लहान आकाराचे आहेत म्हणून मी इथं 2 घातले होते, तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर डाळ काढून घेतली, डाळ आपली गरमच आहे, त्याच्यामुळं काय करायचं, आपल्याला तडक्याची तयारी करायची। इथं 2 माप मी तेल घालून घेतले, अर्धा चमच जिरं, अर्धा चमच मोहरी घालायची, चिमूटभर त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आलं लसूण आणि मिरची आपल्याला याच्यात घालून घ्यायची आहे। तर पहा लसणाच्या एक 10 ते 15 लसण पाकळ्या होत्या, 1 इंच आलं आहे आणि मिरची 2 मिरची आहेत त्याचे तुकडे करून घेतलेत। या पद्धतीने छान अशी फोडणी त्याच्या बसून घ्यायची, तडका तयार करायचा आणि तडका या गरमागरम डाळीवर घालून घ्यायचा। तडका घालून झाला, डाळीला छान हलवून घ्यायचं। थोडीशी दाटसर आहे, तुम्हाला हवं असेल तर थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी अगदी थोडंसं घालून घेऊ शकता। तर पहा डाळ आपली तयार झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे चोखा। त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथं आपण घेतलेली आहे कोथिंबीर, अर्धी वाटी कोथिंबीर घ्यायची, त्याच्यामध्ये लसण पाकळ्या आणि मिरची घालून घ्यायची। आता मिरची तिखटे प्रमाणे घालून घ्या, मी 2च मिरच्या घातल्या, त्या थोड्या तिखट आहेत म्हणून। आणि 7-8 लसण पाकळ्या अगदी लहान आहेत त्याच्यामुळे मी 7-8 घातलेले आहेत।
आता पहा याचा एक ठेचा करायचा आणि बाजूला ठेवायचा। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, उकळलेले बटाटे घ्यायचे आणि बटाट्यासोबतच मी एक टोमॅटो भाजून घेतला होता। तर पहा भाजलेला टोमॅटो वरचे जे करपलेले साल आहे त्याची पूर्णपणे टरफले काढून घ्यायचे आणि या पद्धतीने त्याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा मॅश होतो। तर पहा कट केल्याच्या नंतर एक वाटी घ्या। आता बटाटा मॅशर घेतल्या तरीही चालेल, बटाटा मॅशरनी अगदी बारीक असा लगदा होतो त्याच्यामुळे मी एक वाटी घेतलेली आहे। आता काय करायचं आपल्याला, छान असं याला फोडून घ्यायचं आहे। तर पहा एकदम छान असं याला मॅश केलेलं आहे। जे वाटण होतं ना ते याच्यामध्ये आता घालून घ्यायचं आहे। वाटण घालून झालं की आपल्याला घालायचं आहे हलक्या आकाराचा एक छोट्या आकाराचा कांदा घालायचा, थोडासा बारीक कट करून घालायचा। त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे अर्धा चम्मच जिरं, त्याच्यानंतर धने पावडर घातलेला आहे अर्धा चम्मच आणि घालायचं आहे चवीपुरतं मीठ। चवीला एकदम छान लागतं हा चोखा, नक्की तुम्हाला आवडणार आहे। तर पहा या पद्धतीने आता पूर्णपणे हलवून घ्यायचं आणि ताट वाढायला घेऊ। तर पहा सुरुवातीला भात एवढं छान लागतो ना, भात तुम्हाला हवं असेल तुम्ही एका डब्यामध्ये सुद्धा शिजू शकता वेगळा, पण या पद्धतीने केला ना तर चवीला एकदम छान लागतो आणि एकदम छान असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे। तर या पद्धतीचा नक्की करून पहा। डाळीला सुद्धा एकदम छान कलर येतो आणि त्याच्यासोबत जे बटाट्याचं आपण भरीत केलेलं आहे ना जबरदस्त लागतं। तर या पद्धतीने ही UP बिहारची डिश नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहे। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटूता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।